दररोज 2100 रुपयांचा ऑक्सिजन आपण घेतो। 80 वर्षांचे आयुष्य जगल्यास 6,13,20,000 रुपयांचे ऑक्सिजन आपण घेणार। विजेप्रमाणे मीटर लागले नाही, अन्यथा हा ऑक्सिजन आपल्याला महागात पडला असता। त्यामुळे आयुष्यात आपण किमान 20,000 रुपयांची झाडे तरी लावायला हवी। झाडे लावण्याचा संकल्प हेच राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे उद्दिष्ट होय। त्यासाठी पर्यावरण रक्षणाचे कार्य स्वतःपासून सुरू करावे असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले। मूल येथे महासा कन्नमवार सभागृहात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था मूलच्या वतीने राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले। त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाला राष्ट्रीय सदस्य सुयोग धस, ज्येष्ठ सिने अभिनेते जयराज नायर, कोकण विभागाचे ब्रँड अँबॅसिडर विकास महंते, भाजप महाविकास डॉक्टर मंगेश गुलवाडे, नंदकिशोर रणदिवे, नम्रता ठेमसकर, दीपक भवर, सचिन वाघ, आसिया रिझवी, सोमनाथ कुताळ, रवींद्र पोटे, सुरेश चोपणे, डॉक्टर अभिलाषा गावतुरे, तेजस्विना नागोसे यांची उपस्थिती होती। डॉक्टर प्रीती तोटावर यांच्या जंगलातील शिलेदार या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी आमदार श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले। पर्यावरणाचे रक्षण आज आपल्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे, त्यामुळे प्रत्येकाने या कार्यासाठी योगदान द्यायला हवे असेही ते म्हणाले। मी वनमंत्री असताना पर्यावरण रक्षण ही एक चळवळ व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले। त्यामुळे 2550 स्क्वेअर किमीने हरित आच्छादन वाढले। देशात पहिला क्रमांक आपल्याला प्राप्त झालाय। 4 लिम्का बुक रेकॉर्ड आणि 2 गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये आपले नाव आहे। ही जन आंदोलनाची चळवळ आपल्याला पुढे न्यावी लागेल असे आवाहन आमदार श्री मुनगंटीवार यांनी केले। मी सदिच्छा देण्यासाठी आलो। पर्यावरणावर प्रेम करणारे काही संघटना एकत्र येऊन त्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलं। या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून आज सर्वात मोठा जगासमोरचा प्रश्न आहे तो आहे पर्यावरण रक्षणाचा। ईश्वरीय कामामध्ये आपण ज्या समस्या अडचणी आपल्या कृतीतून निर्माण केल्या, आता त्याचं निदानही मनुष्य यांनी केलं पाहिजे आणि यासाठी इथं चर्चा, संवाद, विचार, संकल्प असा जो होतो आहे त्याला शुभकामना देण्यासाठी मी